आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो सई, हा आई बोला ना. तुला माहितीये मी काय बोलायला फोन केलाय ते? हो मला माहितीये, पण आई सारखं सारखं त्याच विषयावर बोलून काहीच उपयोग होणार नाही, माहितीये ना तुम्हाला. माहितीये ग, पण प्रश्न माझ्या मुलाच्या भविष्याचा आहे ना. त्याचं सगळं चांगलं व्हावं म्हणून एक आई म्हणून मी प्रयत्न करत राहणारच ना. आई तुम्ही नका काळजी करू, सरांचं सगळं चांगलंच होणार आहे. तसं झालं तर आनंदच आहे ग, पण आता जे काही घडतंय ना त्यावरून गोष्टी आणखीन बिघडतील की काय याचीच भीती जास्त वाटते. काही झालंय का पुन्हा? त्या बिझनेस टूरला देवांश सोबत अंजली चालली आणि हे मला अजिबात आवडलेलं नाही. नुसतं होच म्हणायचंय तुला? आई आपलं बोलणं झालंय ना यावर. मला ना तुझी कमालच वाटते. तुझा नवरा एका परक्या मुलीबरोबर बाहेरगावी जायला निघालाय आणि तुला काहीच वाटत नाहीये? नाही वाटत, कारण माझा देवांश सरांवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यांच्याकडून चुकूनही अशी चूक नाही होणार. आता ह्यावर मी काय बोलू? तू फक्त देवांशी बायको नाहीयेस, गुडलक आहेस तू त्याचं. तुला आठवतंय ना मागच्या वेळेला त्याच्याबरोबर मीटिंगला गेली होतीस तेव्हा किती फायदा झाला होता आपला. आणि आता तर त्या ऍपचा तुम्ही ब्रँड अँबॅसेडर होणार आहात. म्हणून मला असं वाटतं बाळा, देवांश बरोबर तू असायला हवं. आई मला कळतंय, मी सरांसोबत जावं म्हणून तुम्ही सगळं बोलताय, पण खरं सांगू का, सरांना कोणाची गरज नाहीये. अगं, आणि ते ज्या कामासाठी चाललेत ना त्या कामात त्यांना नक्की यश मिळेल बघा तुम्ही. अगं पण आई मी सांगितलं ना तुम्हाला, विक्रमने माझ्यावर जे काही आरोप लावले, त्याने जो काही खोटारडेपणा केलाय, जोपर्यंत मी प्रूव्ह नाही ना करत तोपर्यंत मी आपल्या घरात पाऊल ठेवणार नाहीये. तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि सरांची पण. ठेवते. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय, प्लीज बसा. दाखवा. बाकी सगळे पेपर्स वगैरे नीट आहेत ना? आय मीन तिकडे टूरला गेल्यानंतर मला समोरच्या कंपनीचे सगळे डिटेल्स नीट लागतील ना? येस सर, तुम्हाला हवी असलेली